वंदनेमध्ये एक शब्द आलेला आहे की पुण्यं खेतं लोकस्साती। भिक्खू किंवा भिक्खू संघाच्या संदर्भामध्ये पुण्यं खेतं असं म्हटलेलं आहे। पुण्यं खेतं म्हणजे काय तर भिक्खूला किंवा भिक्खू संघाला शेती म्हटलेलं आहे। त्यानंतर भगवान बुद्ध जो शेतकरी आहे त्याला दानदाता म्हटलेला आहे, दानदात्याला शेतकरी म्हटलेला आहे आणि शेती भिक्खूला संबोधलेला आहे, दानदात्याला शेतकरी संबोधलेला आहे आणि दान देण्याची जी वस्तू किंवा पदार्थ आहे त्याला बीज समजलेला आहे। म्हणजे तीन वस्तूंचा जेव्हा समन्वय साधला जातो तेव्हा दान पुण्य घडते असं भगवंतांनी म्हटलेलं आहे। जसं की दान घेणारा भिक्खू आहे, दान देणारा व्यक्ती आहे आणि दान दिल्या जाणारी वस्तू आहे आणि तेव्हाच ते दान पुण्य समजल्या जाते। आणि त्यामुळे आपण पाहतोय की एखाद्या भिक्खूला जेव्हा भोजन दान, परिष्कार दान किंवा अन्य वस्तूंचं दान दिल्या जाते ते श्रद्धापूर्वक दिल्या जाते, हात जोडल्या जातात, तिथे पंचांग प्रणाम केल्या जातो आणि भिक्खू मंगल मैत्री आणि दानाचं अनुमोदन करतात। एखादी वस्तू किंवा पदार्थ किंवा पैशांचं दान आपण एखाद्या गृहस्थाला जेव्हा देतो तेव्हा मात्र आपण असं काही करू शकत नाही, कारण भगवंताने भिक्खूच्या दानाची संकल्पना किंवा भिक्खूच्या दानाचं, संघाच्या दानाचं फळ हे महान फळ आहे असं सांगितलेलं आहे। त्यामुळे भिक्खू हे बुद्धपुत्र असतात, त्यामुळे भिक्खू संघाला दिल्या जाणारं जे दान आहे ते अनंत फलदायी आहे।